आईवडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या आईवडिलांचे फोटो घरात लावावे का? नमस्कार मित्रांनो, जसे आपण सर्वजण जाणतो की पालक आपले पहिले गुरु आहेत. त्यांचे प्रेम, त्याग आणि आशीर्वाद हे आपल्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे. पण जेव्हा ते जग सोडून जातात तेव्हा लोक त्यांचे फोटो त्यांच्या आठवणीत ठेवतात. त्यांच्या मृत्यूनंतर आपण त्यांचे फोटो घरात लावावे का याचा काही आध्यात्मिक परिणाम होतो का आणि भगवान श्रीराम याबद्दल म्हणतात तर चला विलंब न करता प्राचीन काळाची गोष्ट आहे. एके दिवशी गरुडदेव पृथ्वीवर दर्शन घेत होते. मग त्यांनी पाहिले की काही लोक मृत व्यक्तीच्या चिताजवळ उभे राहून रडत होते आणि त्यांच्या मनात दुःख होते. काही काळानंतर मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांनी त्या मृत व्यक्तीचा फोटो त्यांच्या घरात ठेवला आणि त्याच्यासमोर बसून त्याचे स्मरण करू लागले. हे दृश्य पाहून गरुडदेव आश्चर्यचकित होतात आणि विचार करू लागतात की या मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर त्याचा फोटो घरात का लावला? तो आता या जगातून मुक्त झाला आहे. आता त्याच्या कुटुंबातील घरात त्याच्या चित्राचा काय उपयोग की त्याचा काही वेगळा अर्थ आहे? हे दृश्य पाहून गरुडदेव काहीही समजू शकत नाही आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी भगवान विष्णूकडे जाण्याचा निर्णय घेतात. भगवान विष्णूपर्यंत पोहोचल्यानंतर गरुड देव भगवान विष्णूंना नमस्कार करतात. गरुड देवाला पाहून भगवान विष्णू समजतात की गरुडदेव आज निश्चित काही खास करण्यासाठी आले आहेत. मग भगवान विष्णू गरुड देवाला म्हणतात, हे पक्ष्यांचा राजा गरुड, वैकुंठात तुमचे स्वागत आहे. मला सांगा, आज वैकुंठात कशासाठी आला आहात? तुमच्या काळजीचे कारण काय आहे? आज तुम्ही काही शंका दूर करण्यासाठीच नक्कीच येथे आला आहात. भगवान विष्णूचे ऐकून गरुडदेव म्हणतात, हे प्रभू, आज मी हे जाणून घेण्यासाठी आलो आहे की एखाद्या व्यक्तीचे नातेवाईक पृथ्वीवर मृत्यूनंतर त्याचा फोटो घरात का ठेवतात? हे प्रभू, असे कारण करणे योग्य आहे का? असे केल्याने त्या नातेवाईकांना काय फायदा होतो? असे केल्याने त्या मृत व्यक्तीचा आशीर्वाद कुटुंबातील सदस्यांवर राहतो का? गरुडदेवाचे ऐकून भगवान विष्णू म्हणतात, हे प्रश्नांचा राजा, पक्ष्यांचा राजा, आज तुम्ही मला एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. तुमच्या या प्रश्नाच्या उत्तरात संपूर्ण मानव जातीचे कल्याण लपलेले आहे. म्हणून हे पक्ष्यांचा राजा, मी तुमच्या या प्रश्नाचे उत्तर एका अलौकिक कथेद्वारे देईन. तुम्ही ही कथा शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका. जो कोणी ही कथा शेवटपर्यंत पूर्ण ऐकतो, माझे आशीर्वाद त्याच्यावर नेहमीच राहतात. मग गरुडदेव म्हणतात, हे प्रभू, मी तुम्हाला वचन देतो की जोपर्यंत तुम्ही मला ही कथा सांगा तोपर्यंत मी ती पूर्णपणे लक्षपूर्वक ऐका. कृपया मला ती कथा आता सांगा. मग भगवान विष्णू कथा सांगू लागतात. अरे पक्ष्यांचा राजा गरुड, ही प्राचीन काळाची गोष्ट आहे. अमरपुरी देशात सदानंद नावाचा एक तरुण राहत होता. सदानंद हा भगवान श्रीरामांचा एक महान व्यक्त होता. तो नेहमीच खरा धर्म पाळत असे आणि आई आपल्या वडिलांची सेवा करत असायचा जात होता आणि तो आपल्या आई वडिलांसोबत आनंदी जीवन जगता व सदानंदच्या पत्नीने नाव शांतता होते आणि त्याच्या खऱ्या धर्माचे पालन करणाऱ्या तिच्या पतीवर समर्पित महिला होती. पण खूप मेहनती होती. तो दिवसभर परिपूर्वक काम करायचा आणि जे काही पैसे कमवत असेल त्यातून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करायचा. तो त्याच्या आई वडिलांवर खूप प्रेम करायचा. आई वडिलांचे अचानक निधन झाले. आई वडिलांच्या मृत्यूमुळे तो खूप दुःखी झाला. वडिलांचे अंतिम संस्कार केल्यानंतर सदानंदने घरातील पूजास्थळी त्याच्या आई वडिलांचे फोटो लावले आणि दररोज त्यांची पूजा करू लागला. आता त्याचे आयुष्य त्याच्या आईवडिलांची पूजा करण्यात जाऊ लागले. मग भगवान विष्णू पुढे म्हणतात, हे पक्षीराज गरुड राजा, काही महिन्यानंतर त्याच्या आयुष्यात विचित्र घटना घडू लागल्या.
मानसिक अशांतता वाढू लागली. घरात भांडणे होऊ लागली आणि त्याला स्वप्नात विचित्र दृश्ये दिसू लागली. आता तो दररोज त्याची पत्नी शांता सोबत भांडू लागला. आता सदानंदचे मन पूर्णपणे अस्वस्थ झाले आणि एके दिवशी तो शरयू नदीच्या काठावर बसला आणि रडू लागला. श्रीरामाची मूर्ती स्थापित करण्यात आली होती. तो भगवान श्रीरामाच्या पुतळ्यासमोर हात जोडून बसला आणि प्रार्थना करू लागला. तो म्हणू लागला, हे भगवान श्रीराम, दशानंद रावणाचा वध करणारे, कृपया मला मार्गदर्शन करा. मी माझ्या आईवडिलांचे फोटो लावून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. मग माझ्या आयुष्यात अशांतता काय आहे? तो खऱ्या मनाने भगवान श्रीरामाची पूजा करत होता. त्या क्षणी एक दिव्य प्रकाश प्रकट झाला. उदबत्तीचा सुगंध सर्वत्र पसरला आणि भगवान श्रीराम प्रकट झाले. त्यांच्या डोळ्यात करुणा होती आणि त्यांचा आवाज शांत होता. भगवान श्रीराम आपल्यासमोर प्रकट झालेले पाहून सदानंद शब्द झाला. त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता की भगवान श्रीराम स्वतः त्याच्या समोर प्रकट झाले आहेत. मग थोडे धाडस करून तो भगवान श्रीरामांना म्हणाला, प्रभू, आज तुमचे दर्शन घेऊन माझे जीवन यशस्वी झाले आहे. आता माझ्या मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष उरला नाही. पण हे प्रभू, मला जाणून घ्यायचे आहे की माझ्या आयुष्यात येणाऱ्या संकटाचे कारण काय आहे. मी दररोज माझ्या आई वडिलांच्या चित्रासमोर बसून त्यांची पूजा करतो, तरीही माझ्या आयुष्यात इतके दुःख आहे. सदानंदचे हे शब्द ऐकून भगवान श्रीराम म्हणाले, हे पुत्र सदानंद, तुझे प्रेम आणि भक्तीने संशयपणे महान आहे. तुझ्या हृदयात तुझ्या आई वडिलांबद्दल असलेली भावना पूजनीय आहे. पण तू नकळत जे केले आहे ते केवळ आत्म्यांना बांधून ठेवत नाही, तर तुझ्या आयुष्यात दुःख देखील निर्माण करू शकते. जेव्हा कोणी आपल्या प्रियजनांना, विशेषतः पालकांना गमावतो, तेव्हा त्याचे स्मरण केले पाहिजे आणि त्यांचा आदर केला पाहिजे. पण काही नियम मर्यादा देखील आहेत, ज्या प्रत्येक मानवाला जाणून घेणे आवश्यक आहे. पण नीट लक्ष देऊन ऐक. मी तुला 5 दैवी गोष्टी सांगेल. त्या प्रत्येक मानवाला माहीत असाव्यात. जेव्हा पालक या जगातून निघून जातात आणि आत्म्यांना शांती देतात, म्हणूनच हे काळजीपूर्वक ऐक. हे मुलं जेव्हा एखादा आत्मा आहे शरीर सोडतो, तेव्हा त्याचा उद्देश पुढील जन्माकडे वाटचाल करणे असतो, विश्वाने त्यासाठी ठरवलेला प्रवास पूर्ण करणे. पण जेव्हा आपल्या आत्म्याचे फोटो आपल्या पूजास्थळात ठेवतो आणि त्यांना दररोज आठवतो, दिवा लावतो, फुले अर्पण करतो, तेव्हा ही प्रेमळ भक्ती कधी बंधन बनते. तो आत्मा पुढे जाऊ इच्छितो, तो आपल्या प्रेमामुळे त्या भावनेत थांबतो. भगवान श्रीराम पुढे म्हणतात, जी मुलं भक्ती दाखवा, पण त्यांना मुक्त करा. प्रेमात बांधू नका. त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा, पण त्यांना धरून ठेवू नका. कारण खरे प्रेम तेच आहे, ज्या आत्म्याची मुक्ती सोडतो. त्यांच्याशी असंक्त होण्याची गरज नाही. भगवान श्रीराम शांत स्वरात म्हणाले, एक गृहस्थांनी हे समजून घेतले पाहिजे की जे ठिकाण देवाच्या ऊर्जेने भरलेले आहे, जिथे मंत्रांचा आवाज येतो, तिथे दिव्यांची ज्योत आज्ञाला सर्वशक्तिमानाशी जोडते, तिथे मृतांचे फोटो ठेवले जात नाहीत. कारण ते ठिकाण आत्म्याच्या मुक्तीचे केंद्र आहे, बंधनाचे नाही. जेव्हा आपण पूर्वजांचे फोटो एकाच ठिकाणी ठेवतो, जिथे आपण देवाचे आवाहन करतो, तेव्हा आपण 2 वेगवेगळ्या शक्तींना एकाच ठिकाणी जोडतो, ज्यामुळे केवळ आत्माच अडकत नाही, तर घरगुती जीवनात शांती देखील भंग होते. देवाचे स्थान हे आपल्या आत्म्याच्या मुक्तीचे केंद्र आहे आणि पूर्वजांचे स्थान हे स्मरण आणि भक्तीचे स्थान आहे. म्हणून देव आणि पूर्वजांचे स्थान वेगळे ठेवा. नियमानुसार भक्ती करा, जेणेकरून प्रेम टिकून राहील आणि आत्म्यालाही मुक्ती मिळेल. भगवान श्रीराम पुढे म्हणतात, हे बेटा, जर तुम्हाला तुमच्या आई वडिलांचे चित्र घरात लावायचे असेल, तर लक्षात ठेवा की ते ठिकाण देवाचे वास्तव्य असलेले पूजास्थान नसावे. शक्तीची उपस्थिती असली पाहिजे आणि स्मृतीचे प्रतीक म्हणून आई वडिलांचा फोटो शांत ठिकाणी ठेवा. पण त्या ठिकाणी दिवा किंवा अगरबत्ती लावू नका. ती श्रद्धांजली आहे, पूजा नाही. कारण पूजा म्हणायचे म्हणजे आपण देवाचे आवाहन करतो आणि स्मृती म्हणजे आपण एखाद्याचे प्रेमाने स्मरण करतो. भगवान श्रीराम पुढे म्हणतात की जी मुलं प्रेम आणि भक्तीमधील फरक समजून घ्या. निघून गेलेल्या आत्म्याचा आदर करा, परंतु देवाची पूजा आणि आत्म्याच्या स्मृतीचा मार्ग यात मिसळू नका. हाच खरा धर्म आहे. पुढे भगवान श्रीराम म्हणाले आहेत,
मला तुझ्या मनातील अस्वस्थता भावनिक आहे, स्वाभाविक आहे. आई वडिलांच्या मृत्यूनंतर प्रत्येक मुलाला त्याच्यासाठी काहीतरी करायचे असते. श्रद्धा आणि तर्पण हे पूर्वजांच्या शांतीसाठी सर्वोत्तम साधन आहे. या वैदिक विधीद्वारे तुम्ही त्यांच्या केवळ आदर देत नाही, तर पुढील प्रवासासाठी त्यांना आध्यात्मिक शक्ती देखील प्रदान करता. हाच मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही त्यांचे आशीर्वाद मिळवू शकता, त्यांना शांततेने निरोप देऊ शकता, आणि हीच खरी सेवा आहे. जो गेला आहे त्याला पुढे जाऊ द्या, बंधनात बांधू नका, तर प्रेमाने मुक्त व्हा. हे मुलाचे कर्तव्य आहे की पवित्रता आहे. भगवान श्रीरामांनी सदानंदकडे खोलवर पाहिले आणि म्हणाले, बेटा, हे सदानंद हा प्रवास आहे. आत्मा येतो, अनुभव घेतो आणि नंतर पुढे जातो. पण जेव्हा तुम्ही आकस्तीमध्ये बुडाला, तेव्हा तुम्ही तुमचे हृदयच बांधत नाही, तर त्या आत्म्याची हालचाल देखील थांबवता. आसक्ती आत्म्याला थांबवते, तर प्रेम त्याला मुक्त करते. गेलेल्याच्या नावाने चांगले कर्म करा, गरिबाची सेवा करा, भुकेलेला अन्न द्या, झाडे लावा, अशी कृत्ये आहेत जी तुमच्या आयुष्यात तुमच्या पालकांच्या आशीर्वादाच्या रूपात वरती येतील. प्रेमाचे कृतीत रूपांतर करा. हीच खरी श्रद्धांजली आहे. तुमचे कर्म त्यांच्या आत्म्याची सर्वात गोड आठवण असेल, जी त्यांना त्यांचा आनंद देईल, तुमच्या प्रगतीकडे घेऊन जाईल. भगवान श्रीराम यांनी सदानंदला आशीर्वाद दिला आणि म्हटले, हे बेटा, तुमच्या पालकांनी तुमच्यावर मनापासून प्रेम त्यांनी केले. त्यांचे संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी समर्पित केले आहे. आता वेळ आली आहे की तुम्ही तुमचे प्रेम त्यांना मुक्त करण्याचे माध्यम बनले आहे, म्हणजे त्यांना बांधण्याचे नाही. जर तुम्हाला तुमच्या घरात सुख आणि शांती हवी असेल, तर प्रथम त्या आज्ञांना शांती द्या. आता या जगात नाही, श्रद्धा असणे आवश्यक आहे, परंतु ते संयमाने जोडा आणि ज्ञानाने तुमचे जीवन जागरूक करा. तरच तुमचे खरे प्रेम म्हणता येईल. हिंदू धर्मात मृत व्यक्तींच्या नातेवाईकांचा फोटो घरात लावण्याची परंपरा एका खोल आध्यात्मिक भावना आणि संस्कृतीशी जोडलेली आहे. यामध्ये अनेक धार्मिक, भावनिक आणि सामाजिक कारणे आहेत. मृत व्यक्ती नातेवाईकांचा फोटो लावण्याचा मुख्य उद्देश त्यांना श्रद्धांजली वाहणे आणि त्यांच्याबद्दल आदर दाखवणे आहे. याद्वारे कुटुंबातील सदस्य त्यांना नेहमीच लक्षात ठेवतात आणि त्यांच्या शिकवणी आणि त्यांचे मूल्ये त्यांच्या जीवनात लागू करतात. हिंदू धर्मात असे मानले जाते की प्रत्येक व्यक्तीचे त्याच्या पूर्वजांवर ऋण असते. म्हणजेच आपल्या पूर्वजांचे चित्र लावल्याने आपल्याला असे वाटते की आपण त्यांचे ऋणी आहोत आणि त्यांना आदर देत आहोत. असे मानले जाते की पूर्वजांचे आत्मे आपल्याला पाहतात आणि मार्गदर्शन करतात. घरात त्यांचे चित्र लावल्याने त्यांचे आशीर्वाद नेहमीच आपल्यासोबत असतात असे मानले जाते. वर्षानुवर्षे चालत असलेली ही परंपरा घराचे वातावरण आध्यात्मिक ठेवते. त्यामुळे घरात एक पवित्र आणि शांत ऊर्जा राहते. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की मृत नातेवाईकांचे चित्र पाहून असे वाटते की ते अजूनही आपल्यासोबत आहेत, ज्यामुळे भावनिक आधार मिळतो. विशेषतः कठीण काळात. शेवटी भगवान श्रीरामांनी आपले भाषण संपवले आणि म्हणाले, हे बाळा, ते फक्त चित्र वाटू शकते, पण त्यामागचे आशीर्वादाची एक अदृश्य शक्ती आहे. एक आत्मा जो अजूनही आपल्याला पाहत आहे आणि म्हणतो की बाळ, मी इथे आहे. सदानंदने भगवान श्रीरामाच्या शिकवणी मनापासून स्वीकारल्या. मग भगवान श्रीराम या ठिकाणाहून गायब झाले. मग भगवान श्री विष्णू पुढे म्हणतात, हे पक्ष्यांचा राजा, आता सदानंदने आपल्या आईवडिलांचा फोटो पूजा स्थळापासून दूर एका शांत कोपऱ्यात ठेवला, जिथे फक्त आठवण होती, पूजा नव्हती. दरवर्षी श्राद्ध तर्पण करत असतो आणि गरिबांचे त्यांच्या नावाने सेवा करत असे. हळूहळू त्याच्या घरी पुन्हा सुख आणि शांती परतली आणि नकारात्मक ऊर्जा संपली. मानसिक अशांतता नाहीशी झाली. आता त्याची पत्नी शांता सोबतची भांडणेही थांबली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भगवान श्रीरामाच्या कृपेने त्यांचे मन आणि आत्माही शांत झाले. कारण जेव्हा प्रेम आसक्तीपेक्षा वर येते तेव्हा ते मुक्ती बनते आणि जेव्हा श्रद्धा ज्ञानाशी जोडली जाते तेव्हा त्याची शांती होते, जिवंत होते. मग गरुडदेव भगवान विष्णूंना म्हणतात, हे प्रभू, मला घरात मृत व्यक्तींचे चित्र ठेवण्याचे रहस्य कळाले आहे. पण हे प्रभू, यासोबतच मला हे देखील जाणून घ्यायचे आहे की मृत्यूनंतर मनुष्याचा पुनर्जन्म होतो का?
मृत व्यक्तीच्या आत्म्याला पुन्हा मानव म्हणून जन्म मिळतो का, की दुसऱ्या कोणत्याही स्वरूपात जन्म मिळतो? गरुड देवांचे ऐकून भगवान विष्णू म्हणतात, हे पक्ष्यांचा राजा गरुड, जेव्हा आत्मा मृत्यूनंतर नवीन शरीरात प्रवेश करतो तेव्हा त्याला पूर्वजन्म म्हणतात. मानवाचा पूर्वजन्म म्हणजे कधी आणि कसा होतो, तर जन्म कधी आणि कसा होतो हे अनेक घटकावर अवलंबून असते. पहिले कारण म्हणजे मानवी कर्माचा परिणाम, म्हणजेच आत्मा कर्मानुसार हालचाल करतो. कोणताही प्राणी जो पुन्हा जन्म घेतो तो त्याच्या मागील जन्मातील कर्मामुळेच. यामध्ये मुख्य 3 टप्पे असतात. प्रथम, आत्मा मृत्यूनंतर लगेच काही काळासाठी भूत जगात प्रवेश करतो. ही एक अशी वेळ असते जेव्हा आत्म्याला आहे कळत नाही की त्याचे शरीर आता राहिलेले नाही. यमदूत आत्म्याला घेऊन यमलोकात निघून जातात, जिथे चित्रगुप्त त्यांच्या संपूर्ण जीवनातील कर्माचा हिशोब सादर करतात. जर कोणी जास्त असेल तर आत्म्याला सर्वात किंवा उच्च लोकात पाठवले जाते. पाप जास्त असेल तर त्याला नरक किंवा खालच्या योनीमध्ये पाठवले जाते. आणि जर कोणी आणि आपलं पाप पुण्य समान किंवा मिश्रित असतील तर त्या आत्म्याला पुन्हा मानवी योनी मिळते, जेणेकरून तो त्याचे अपूर्ण कर्म पूर्ण करू शकेल. पुनर्जन्म ही नैसर्गिक प्रक्रिया नाही, अनेक सूक्ष्म अवस्था आणि योनीमधून जावे लागते. गरुड पुराणानुसार जेव्हा आत्मा पुनर्जन्माकडे जातो तेव्हा त्याला 16 प्रकारच्या योनी, प्राणी, पक्षी, कीटकनाशक, जलचर, मानव इत्यादींमधून जावे लागते, जे त्याच्या कर्मावर अवलंबून असते. जर एखाद्याने हिंसक आणि पाप केले असेल तर तो प्राणी योनी, कीटक किंवा नरकात जन्म घेऊ शकतो. दुसरीकडे सेवा, अगदी आणि धर्माचे पालन करणाऱ्या पुन्हा मानवी जन्म मिळतो. असेही म्हटले जाते आहे की जन्म आणि मृत्यूचे हे चक्र आज्ञाला मोक्ष मिळेपर्यंत चालू राहते, म्हणजे जोपर्यंत तो देवाशी एकरूप होत नाही. आल्यावर आत्मा जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो. म्हणूनच हिंदू धर्मात जीवनाला एक संधी मानले जाते. हेच कारण आहे की पुनर्जन्माची कल्पना केवळ पुनर्जन्माची प्रक्रिया नाही, आत्म्याच्या शाश्वत प्रवासाचे तत्वज्ञान आहे. पुढे भगवान विष्णू गरुड देवांना सांगतात की हे पक्ष्यांचा राजा, हे 3 प्रकारचे कर्म आहेत. पहिले संचित कर्म आहे. यामध्ये मनुष्याने केलेल्या मागील कर्माचा हिशोब संग्रहित केला जातो. दुसरे म्हणजे प्रारब्ध करणे, जे तुम्हाला तुमच्या भूतकाळातील कर्मानुसार सुख आणि दुःख देते. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात जे काही सुख आणि दुःख येते ते त्याच्या प्रारब्धात केलेल्या कर्माचा संग्रह असते. तिसरे म्हणजे क्रियामान कर्म, माणसाचा पुनर्जन्म या कर्मावर अवलंबून असते, कारण या कर्मात केलेले कर्म माणसाच्या भावी जन्मावर परिणाम करतात. जो कोणी दान, धर्म, सेवा, भक्ती अशी चांगली कर्मे करतो आणि नेहमी सत्य बोलतो तो देवयोनीमध्ये पुनर्जन्म घेतो, म्हणजे चांगल्या आणि सुसंस्कृत कुटुंबात. आणि जो अधर्म करतो, फसवणूक, हिंसाचार, लोक असे वाईट कर्म करतो, तो पुनर्जन्म घेतो. तो पुढच्या जन्मात राणी, कीटक, पतंग, राक्षस बनतो. जर एखाद्या व्यक्तीने खूप चांगली कारणे केली असेल तर त्याला मृत्यूनंतर स्वर्ग मिळतो, आणि जर एखाद्या व्यक्तीने उलट केले, मोठे पाप केले, तर त्याला माझ्या आज्ञेनुसार अनेक वर्ष नरकात कठोर शिक्षा दिली जाते आणि त्याला नरकाचे यातना सहन करावे लागतात. पुढे भगवान विष्णू म्हणतात, हे पक्ष्यांचा राजा, दुसरे कारण म्हणजे मृतांच्या वेळी माणसाची मानसिक स्थिती. या संदर्भात तिन्ही लोकांचे स्वामी भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मृत्यूच्या वेळी माणसाचे विचार त्याच्या पुढचा जन्म ठरवतात. जर एखादा माणूस मृत्यूच्या वेळी देवाचे स्मरण करत मरतो तर, आणि जर एखादा माणूस सांसारिक इच्छा, क्रोध, आसक्ती किंवा वाचण्यात उडालेला असतो, तसे तो भगवान भावनांच्या नुसार पुनर्जन्म घेतो. मग भगवान विष्णू पुढे म्हणतात, हे पक्ष्यांचा राजा, मला आशा आहे की आता तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. मग गरुडदेव भगवान विष्णूंना म्हणाले, हे प्रभू, तुमच्याकडून या प्रश्नांची उत्तर मिळाल्याने मी धन्य झालो आहे. आता मी त्याचा प्रसार 3 लोकात करेल. गरुडदेव भगवान श्री विष्णूंना नमस्कार करतात आणि पुन्हा त्यांच्या प्रवासाला निघतात. या कथेतून आपल्याला कळते की पालकांचा आत्मा बंधनात नसून मुक्त असावा. पूजास्थळी फक्त देवाचे चित्र असावे. जर तुम्हाला मृतांचे चित्र लावायचे असेल तर ते पूजेच्या केंद्र बनवू नका. त्यांच्या नावाने श्रद्धा आणि तर्पण आणि सेवा करणे आहे. त्यांना आसक्ती नव्हे तर समर्पण आणि प्रेमाने निरोप द्या, कारण हे तुमचे कर्तव्य आहे. हे खरे
पुत्राचे कर्तव्य आहे. भगवान राम आपल्यालाही ही शिकवण देतात. प्रेमाला कधीही बंधनात बनवू देऊ नका. ज्याने हे जग सोडले आहे त्याला तुमच्या अश्रूंनी बांधू नका. तर सेवा करणे हीच खरी श्रद्धांजली आहे. त्यांना त्यांच्या आसक्ती नव्हे तर समर्पण आणि प्रेमाने निरोप द्या. कारण आत्म्याचे अंतिम ध्येय देवाकडे प्रवास करण्याचे आहे. खरे प्रेम ते जे आपल्या त्या प्रवासात आत्म्याला अडथळा आणत नाही तर मार्ग दाखवते. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे पुढील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.